जा प्रश्न काही सुद्धा नाही गोळा बेरीज करून हातात काही उरत नाही गोळा बेरीज करून हातात काही उरत नाही आयुष्याची शीत माझ्या आज पाणी ओढतोय होय होय मी एक शेतकरी बोलतोय आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव नंबर 1 येथील विद्यार्थी तुमच्यासमोर नाटिका सादर करीत आहोत. नाटिकेचे नाव आहे शेतकऱ्याची व्यथा. पोरं जेवली, आई जेवली, बाबा जेवले. पण पोरं जेवली, आई बाबा जेवले, मी जेवले. घरात तर राशन थोडंच होतं, खोटं का बोलते म्हणतेस मी जेवले. अहो असं कसं, जेव्हा तुमच्याशी लग्न झालं तेव्हा तुमचं सुख दुःख हे माझं झालं. हे तुझे मोठेपण आहे. मुलगी लग्नाला आली तरी आधीचा बाप लग्न करू शकत नाही, पिवळ्यात करू शकत नाही. बाबा सगळं ठीक होईल, माझ्या लग्नाची काळजी नका करू. अहो संजू भाऊ सांगत होते पेपराला आलं म्हणे यंदा चांगला पाऊस पडणार आहे. मग तर चांगलंच होईल, चांगलं पीक येईल, मुलीचं लगीन होईल, चांगलं काही होईल. बाबा बाबा मला दिवाळीला नवे कपडे घेऊन देणार. अरे माझ्या रेकरा तुला सांगितलं ना चांगलं पीक आलं की तुला दिवाळीला नवीन कपडे घेऊन दे. बापू पीक निघल्यावर तेवढ्यात माझा मोडलेला चष्मा ठीक करून देशील का रे? हो ग आई, तुला सांगितलं ना चांगलं पीक आलं की तुला तुझा चष्मा बनवून आणे. झोपा आता, खूप रात्र झाली. अहो उठा उठा, बाहेर बघा किती पाऊस पडतो आहे, उठा लवकर. अरे रेखरांना उठा उठा, पेरणीचे काम करावी लागतील. गेला वरी वनी गुण आला गिरग फिरून. गेला वरी वनी गुण आला गिरग फिरून. पुढे चाललं रानात, पुढे चाललं रानात. सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण, सुरू झाली पेरण.
नाही, पेरून 15 दिवस झाले पण पावसाचा एक थेंब पडला नाही. सारं पीक करपलं. पुढच्या नक्षत्रात दो पडेल. पण पुढच्या बियाणं कुठून आणायचं पेरणीसाठी? मागच्या वेळेस सावकारांनी दिलं होतं कर्ज, यावेळेस काहीतरी लिहून घेईन तो. अहो तुम्ही सोसायटी जा, मग ते कर्ज देतील. तू म्हणतेस तर जातो. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, कर्ज पाहिजे होतं. काय नाव तुझे? प्रताप आगळे साहेब. शेती कोणाच्या नावावर आहे? माझ्या बापाच्या नावावर आहे साहेब. काय नाव तुझ्या बापाचं? प्रकाश आगळे साहेब. जरा बघा याच्यात आहे का? हो आहे. तुमचे मागील कर्ज थकीत आहे, तो भरण केल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही. साहेब असं नका करू, गरीबावर दया करा. माझ्या लेकरबाळांची दुआ लागेल तुम्हाला. काय देणं घेण्याचं बोल मग. साहेब देणं घेण्याचं काय बोलू? माझ्या लेकरांना घरात दोन अन्न नाही खायला. आता काहीच होऊ शकत नाही, तुझा आहे तो. साहेब असं नका करू, तुमच्या पाया पडतो. आता काहीच होऊ शकत नाही, चौकीदार घेऊन जायला. साहेब साहेब साहेब. काय होईल आता? अहो आलात का तुम्ही सोसायटीत? काय म्हणाले सोसायटीवाले? सोसायटीवाले म्हणाले आधीचं कर्ज थकीत आहे, तो भरणा केल्याशिवाय नवीन कर्ज भेटणार नाही. मला आता काही कळत नाही, जावं लागेल सावकारांना. धन धन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. मैं गोल हूँ दुनिया को, मैं गोल हूँ दुनिया गोल. जो बोलूं खोल तू सबकी पोल. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. नमस्कार सावकार. नमस्कार. असे कसे आहे तिकडे बावाकडे करून? पहिले कर्ज फेडण्यासाठी आलास काय? मला पण तसंच वाटतंय सावकार. नाही सावकार, नवीन कर्ज पाहिजे होतं. देतो की, तुझ्यासाठीच तर आहे कर्ज, पण गहाण का ठेवशील? माझी बैलजोडी ठेवतो गहाण सावकार. ठीक आहे, किती पाहिजे कर्ज? 10,000 रुपये सावकार. ठीक आहे. हे घ्या 10,000 रुपये. जा त्यांची बैलजोडी घेऊन या. आणली ना आपण बैलजोडी? जा आपल्या घरात बांधून टाका. अहो आलात का तुम्ही? आता पेरणी कशी करायची? बैलजोडी तर नाही. मी ऐकी, तू हिंमत ठेव. मातीत मातीत ती पण
कय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो. मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते टिपण चालते. खेळ सांगातीचा झुंज शिरशी बाशी, खेळ सांगातीचा झुंज शिरशी बाशी. विनंती तरी किती करू मी, विनंती तरी किती करू मी या रुसल्याला पावसाशी. आवाज भरून संकट हे दोन्ही हातावर पेलतय. होय होय मी एक शेतकरी बोलतोय. काय होईल हो आता? आता काही नाही, दुबार पेरणी करून सारं पीक गेलं. नका काळजी करू, देव करील काहीतरी, निघेल काहीतरी मार्ग. नका काळजी करू, झोपा आता, खूप रात्र झाली. कधी संपेल माझी उपासना, कधी माझे जीवन सुख. परमेश्वरा परमेश्वरा तूच आहे काय शेतकऱ्याच्या जन्माला घातलं. नको हा शेतकऱ्याचा जन्म, नकोच हा शेतकऱ्याचा जन्म. कोणत्याही जन्माला घाल पण शेतकरी नको. तुझ्या पायाशी कुणी तान थोर नाही, साध सुया काळजाची तुझ्या काळी जाई. हे तरी देवा शरणयो भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळुनी उदय तो जीव माय बापा, मन वायो मुली पेटला. खेळ मांडला परमेश्वरा परमेश्वरा तू कोपला जरी मी कधी हार मानणार नाही, मी कधी हार मानणार नाही. येणाऱ्या संकटाचा सामना करेन पण पास घेऊ मला. बळी राजा तू घेऊ नको फाशी, बळी राजा तू घेऊ नको फाशी. तुझ्या विना जग राहील उपाशी, तुझ्या विना जग राहील उपाशी. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो. पण लॉकडाऊनमुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हाच देश चालतो. सावकाराच्या कर्जातून शेतकरीची सुटका होत नाही. स्वतः पिकवलेल्या धान्याचा ना तोंडी सुखाचा घास आहे. कर्जात बुडतो शेतकरी. शेतात कष्ट करून निसर्ग कोपतो. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, ही शेतात त्यांची अवस्था आहे. एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे पिकांवरील रोग त्याच्या सासात तो अडकला आहे. जो जात नाही
पडीत जमीन ठेवणं आम्हा शेतकऱ्याला मान्य नाही. आई मानून धरतीला शेतात राबतो वर्षभरी, तरीही होतो पुरता तबल. या मातीतला शेतकरी. शेती हा शेतकऱ्यांचा परंपरागत व्यवसाय, पण तोच करणे आता त्याला डोईजड झाले आहे. एकीकडे राजा असणारा शेतकरी आज फास घ्यायचा विचार करतोय. पिकावर रोग त्याचा खर्च शेतकऱ्याला परवडत नाही. पावसाभावी पीक येत नाही. जरी असं असेल तरी मी शेतकरी म्हणून कधी हार मानणार नाही. येणाऱ्या संकटाचा सामना करेन, पण पास घेऊन मानणार. धन्यवाद.